नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. सह्याद्री एक प्रवास आणि पराग इंदळकर ब्लॉग्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ब्रह्मनगरी म्हणजे माझ्या गावी फोंडा येथून आपण निघालो आहोत आणि सावडाव वॉटरफॉल इथे चाललो आहोत. आता आपण आपल्या सोबत आशिष भाई गाडी चालवतोय, पाठीमागे आदेश, नम्रता, आराध्य, जगदीश आणि पुढे मी बसलोय. तर आपण आता सावडाव वॉटरफॉलला जाण्यासाठी निघतो आणि ब्रह्मनगरीतून बाहेर पडून आपण नांदगाव मार्गे मुंबई गोवा हायवे करत देवगड साईड कणकोली साईडला जाणार आहोत सावडाव वॉटरफॉलची मजा लुटायला. तर पाहूया आपण आज काय काय मजा करतो ते. हा रस्ता पुढे जाऊन मुंबई गोवा हायवेला मिळतो. असा हा नांदगाव रोड 10 किलोमीटरचा हा पॅच आहे. दोन्ही साईडला गर्द हिरव्या झाडी आणि मध्येच असा हा रोड आहे. खूप छान असा रोडचा पट्टा आहे आणि असा आनंद घेत गाणी गात आम्ही इथून जायला निघालो आहोत. तर पुढे पुढे जो आनंद घेत होतो तुम्हाला पाहायला भेटेल. नांदगाव मार्केटमध्ये आलो आहे. इथे आपण इथून पुढे मुंबई गोवा हायवे आहे आणि तिकडनं आपण आता पुढे जाऊ. तर बाजारपेठ भरलेली आहे नांदगावातली. हा एंट्री गेट आहे निसर्गरम्य सावडाव धबधबा. इथून तिकीट काढून आपण गाडी आतमध्ये जाऊन पार्क करायची आहे. तर इथे एंट्री गेटला आपण आपला तिकीट काढणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आम्ही आलो आहोत सावडाव निसर्गरम्य पर्यटन केंद्राच्या इथे आणि तुम्हाला एक सुंदर दृश्य दाखवतो आहे. हे बघा, आपण एंट्री वगैरे केली आहे, गाडी पार्क केली आहे. 5 रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि पार्किंगचे 40 रुपये कारचे. हे आजूबाजूला दुकानं आहेत. तिथे आपल्याला काय चहा पाणी नाश्ता करायचं ते करू शकतो. इथे चेंजिंग रूम्स आहेत, टॉयलेट्स वगैरे आहेत आणि इथून तुम्ही बघू शकता एक असं छान असं वॉटरफॉल वगैरे आहे. तर आपण त्याची धमाल मजा घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा. आपल्याला खूप छान असं समोर उंचावरनं पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह दिसत आहे. खूप छान असा एकदम दुग्धासारखा आणि सुट्टीची वेळ असल्याने आपल्याला इथे समोर पर्यटक पण दिसत आहेत. तर आपण पुढे जाऊन त्याचा आस्वाद घेणार आहोत. आणि किती छान असा धबधबा आहे. पाण्याचा प्रवाह थोडा थोडा वाढत चालला आहे. तर आपण पुढे गेल्यावर चला पाहूया आपण. कंटिन्यू पाणी असल्यामुळे दगड थोडे निसरडे झाले, तर ती काळजी घ्यावी लागेल. आणि पाणी जो उंचावरून पडतो त्याचा आवाज जोरदार येतो आहे आणि कमरेवर इतकं ते सुरुवातीला पाणी आहे. तर आपल्याला जमेल तसं आपण आतमध्ये जाणार आहोत. पहिला सुरुवातीला इथे सर्वजण पाण्याचा आस्वाद घेत आहेत धबधब्याचा, तो आपण घेऊ आणि नंतर ते दगडाच्या त्या दिशेला जाऊ. आशिषभाई नाही येत आहे, तो थांबतो बोलला. तर सर्व आम्ही वस्तू त्याकडे देतो आहे. तुझी करंजी कशी करली आहे? तुला तिकडे जायचं आहे? जाऊया ना आपण मस्त स्विमिंग. तू भिजणार तो आज? आता काय बोलणार नाही आज पण. लाजायला लागला नाही रे. आई फुल मजा.
आयफोन बाहेर ठेव, फुल मजा असं नाही करायचे असते. आपल्याला धबधब्याची खूप सुंदर अशी फ्रेम मिळते आहे. उंचावरनं पडणारं पाणी किती सुंदर दिसतं आणि त्याचं पुढे जंगलात जाऊन नदीचं स्वरूप होत आहे. आणि सर्वात पहिलं पाऊल आता मीच ठेवलं आहे. असं हे जंगल टाईप म्हणजे जंगलच आहे तसं म्हणावं तर. आणि हे पाणी नदीचं स्वरूप घेऊन पुढे पुढे वाहून जात आहे. तर सुरुवातीला काही जण जे पुढे जायला भीत आहेत ते इथे सुरुवातीला पाण्याचा आणि धबधब्याचा आस्वाद घेत आहेत. तर आपण इथून सुरुवात करून आपण त्या जोरदार पडणाऱ्या पाण्याच्या इथे जाणार आहोत. आणि हे मी माझं हत्यार उचललं आहे, गोप्रो उचलला आणि एक मला जी फ्रेम टिपायला भेटायची मध्ये उभं राहून ती टिपतोय आणि खूप असं आनंद येतोय. हा जोरदार हवा आहे. कशमध्ये चला चलना चौक्याला उत्तर. आणि आता आम्ही आतमध्ये चाललोय. आराध्य पण ऐकायला मागत नाही. तो बोलतो मला पण आतमध्ये घ्या आणि मला सोडा, तुम्ही पकडूच नका. आणि त्याची जी धावपळ किंवा जी मला एकट्याला सोडा मला खेळायचं आहे ते पाहायला भेटतंय. आणि आपल्याला खालून असं धबधब्याचं स्वरूप पाहायला मिळतं. उंचावरून पडणाऱ्या धबधब्याचे आकर्षण तर खालून पाहायला मिळते. जे तुषार इतके जोरदार वाटतात की पूर्ण डोळे बंद होतात. तर तेच पाण्यात खरी मजा आहे. नमस्कार मित्रांनो, आरू बघा किती पण हाय का रे तो. हाय बोल सर्वांना, हाय बोला. हाय आले ए नको आरू ना, तिथे पाणी जास्त आहे. एक मिनिट. जगदीश आणि मी पूर्ण पाण्याच्या आतमध्ये आलोय. जो जोरदार पाणी असं आपटतं अंगावरती आणि असं खूप असं आनंद व्यक्त होत आहे आमचा. पीछे देखो, पीछे देखो, पीछे पीछे देखो, पीछे. तर मित्रांनो, आमची धमाल चालली आहे. जोरदार पाऊस झाला आणि हा पेटा धबधबा सावधाव. तुम्हाला आमचं गाव आवडत असेल तर नक्की या आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.
तुम्ही पाहू शकता मित्रांनो, खूप गर्दी आहे. ॲक्च्युली बेकार गर्दी आहे इकडे. म्हणजे आता आम्ही निघालो आहोत तर जवळ 12च्या वरती वाजलेत आणि प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे सावडा धबधब्याला. आणि ही अशा काही लोकांमुळे ना नाव खराब होतं का माहीत नाही. मग नंतर मग शासनाचे प्रतिबंध येतात. काय गरज नाही आहे असे वरती वगैरे हे करायची. मित्रांनो तुम्ही बघू शकता, बेकार गर्दी आहे, बेकार गर्दी. आम्ही आता निघालो आहोत पण या टायमाला खूप गर्दी असते. आता एका साईडीन तर मित्रांनो आम्ही खूप धमाल केली आहे. आराध्याला अजून खेळायचं होतं. आराध्या अजून बोलतोय काका तिकडे जाय. कुठे जायचं आराध्या? तिकडे जायचं आहे. बस झालं, जास्त नाही भिजायचं, ताप येणार आपल्याला. तर आता थोडं चहा वगैरे घेऊन नाश्ता करू आणि मग दुसऱ्या स्पॉटवर जाऊ. तर मित्रांनो आमची मयामस्ती करून झाली आहे. आता चहा आणि गरम गरम चहा आणि नाश्ता करणार आहे आणि इकडनं आम्ही घरी जायला निघू. आराध्याला अजून पोहायचं आहे. हे तुला जायचं आहे पाण्यामध्ये? चल जाऊया. जायला तयार आहे तो. तर आम्ही आता इथून निघू. जास्त काय बोलता नाही आलं कारण खाली जोरदार आवाज होता, पाण्याच्या प्रवाहाचा जोरदार हे होता. आवाजामुळे काही व्हिडिओ घेतला आहे. ॲडिशनल साऊंड वगैरे किंवा काय आवाज असेल ते मी ॲड करेन. पण खूप मजा आली. तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. धन्यवाद, बाय बाय. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सह्याद्री एक प्रवास आणि पराग इंदळेकर ब्लॉग्स. धन्यवाद. तर मित्रांनो आम्ही आता मके खाणार आहे. पहिले मके भाजायला घेतल्यात काकांनी इथे. हे भाजून तयार झालेले आहेत. मम्मा नको ना आपल्याला चालत नाही तुला ट्रेकिंगला पडला. मला दे ना. हे तोंड वाजतंय. हा बघा हावरा आला पहिला 1 नंबरला. बघ कसं मरता. पाण्यात उड्या मारून झाल्यात. कंस खाता आहेत. कंस फुल मजा घेऊ. भजी खाऊन झाले आता. आपण बनवतो. आराध्य मस्त आहे. त्याला कणस नाही आवडत, त्याला फक्त भजी आवडते.